सर्वप्रथम मी वाईचे प्रख्यात महागणपती आणि वाईची ग्रामदैवत या दोघांना अभिवादन करतो. लोकमान्य टिळक संस्था वाईचे अध्यक्ष डॉक्टर केळकर, पदाधिकारी, विश्वस्त, स्वीकृत सभासद, ग्रंथपाल, वसंत व्याख्यानमालेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रायोजक मंडळी आणि वाईकर बंधू भगिनी, सादर नमस्कार. माझ्याशी संपर्क ठेवणाऱ्या मायाताई आणि तनुजाताईंचे मी विशेष आभार मानतो, कारण ठाण्याहून मला वाईपर्यंत सुखरूप येण्यासाठी त्या दोघींचेही मोठे सहाय्य झाले आणि ज्यांच्यामुळे मला माझा मायाताईंशी परिचय झाला, त्यांच्या भगिनी ज्या आमच्या सहनिवासामध्ये राहतात त्याही खास पुण्याहून इथे आलेले आहेत, त्यांचेही यजमान इथे आहेत. त्या दोघांनाही अभिवादन करतो. त्यांच्यामुळे मला वाईमध्ये आपल्यासमोर विषय मांडण्याची संधी मिळाली. 1983 सालापासून मी आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. 40 वर्ष आर्थिक क्षेत्रामध्ये विशेषतः व्यवस्थापन या विषयामध्ये अध्यापनाचाही अनुभव आहे. देशभर भ्रमण करून अनेक कंपन्यांसाठी 75हून अधिक कंपन्यांसाठी वर्कशॉप घेण्याचीही मला संधी मिळाली. पण माझ्या बालपणापासून मला जे खुणावत राहिलेलं आहे ते ज्याचा उल्लेख आता गांधीजींनी केला आणि मायाताईंनी केला, की ज्याच्या आधारावरती आमची संस्कृती आज उभी आहे ते म्हणजे आमच्या ऋषी आणि ऋषिकांचं चिंतन. आणि हे चिंतन जर समाजापर्यंत पोचलं नाही, ते आज पोचत नाहीये. ते जर पोचलं नाही तर एखाद्या वृक्षाला जर आपण पाणीच दिलं नाही तर त्या वृक्षाची अवस्था काय होईल, तद्वत अवस्था एखाद्या राष्ट्राची होते. आणि ज्याचा हे आधार आहे या राष्ट्राचे जे चिंतन, ते चिंतन त्याला माझ्या परीने काय करता येईल यावरती मी गेले 2 वर्ष विशेषतः अधिक चिंतन करतोय. माझ्या परीने मी काय करतोय, काय करू इच्छितो याच्याबद्दल मी शेवटी उल्लेख करणार आहे. परंतु हे चिंतन मला सदैव खुणावत राहिलं आणि त्यामुळे थोडासा एका ध्यासाने, म्हणजे आजही मला कंपन्यांकडनं बोलावणी येतं, आता IIT सारख्या ठिकाणी शिकवायची संधी मला मिळते, पण ते सगळं गुंडाळून ठेवून मला हे अगत्याने वाटतं की हे जर अमृत समाजापर्यंत पोचलं नाही तर ज्या विषवल्ली आज फोफावलेल्या आपल्याला सर्वत्र दिसतात त्या विषवल्ली अजून वाढतच राहणार आहेत. त्या कमी होण्याची शक्यता ही अत्यंत धूसर. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून याबाबत जर जागरूक झालो नाही आणि आपण त्यासाठी योगदान दिलं नाही तर ह्याच्यासारखे करंटे आपणच. कारण ज्या अत्यंत समृद्ध संस्कृतीमध्ये आपल्याला जन्म घ्यायचा परमेश्वरी कृपेने योग आला, आणि त्याचा मी नंतर उल्लेख करणार आहे, की आपल्या संस्कृतीमधली एक सगळ्यात मोठी जी कल्पना आहे, आता मी तुमच्यासमोर जर विषय तो मांडला तर कदाचित तुमच्याकडनं ते पटकन उत्तरही येणार नाही, पण सगळ्यात मोठी जी संकल्पना ज्याच्यावरती आपली संस्कृती आधारलेली आहे ती म्हणजे ऋण संकल्पना. की मी जेव्हा जन्माला येतो, जन्माला येतानाच मी काही ऋण घेऊन येतो. आणि ऋण म्हणजे गृहकर्ज नव्हे, वाहन कर्ज नव्हे, तर मी जे देणं लागतो मनुष्य जन्म मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक ऋण आहेत. त्यातलं सगळ्यात मोठं ऋण जे आहे ते ऋषी ऋण आहे, की ज्या ऋषींच्या चिंतनाचा आज आम्हाला लाभ झालेला आहे ते चिंतन मी पुढच्या पिढीला देणं. आज माणसं कष्ट करून पैसे मिळवतात आणि पैसे मिळवलेच पाहिजे. त्याचा मगाशी मायाताईंनी उल्लेख केला. धर्म हा म्हटल्यानंतर आपल्याकडे अभ्युदय आणि निःश्रेयस याच्यातनं साधला जातो तोच धर्म आहे. एकाही कधीच विचार आपल्या ऋषिकांनी केला नाही. त्यामुळे अभ्युदय तर मला साधलाच पाहिजे. पण जर मी केवळ पैसे मिळवत राहिलो आणि पुढच्या पिढीला केवळ पैसे ठेवले तर असं म्हटलं जातं की पुढची पिढी चांगली निघाली तर त्याला तुम्ही ठेवलेल्या पैशाची आवश्यकता नसते, आणि पुढची पिढी वाईट निघाली तर तुम्ही कितीही पैसे ठेवा त्याचा उपयोग नसतो. त्यामुळे पुढच्या पिढीला आपल्याला द्यायचं काय ही जर आपल्या मनामध्ये स्पष्टता नसेल तर जी अवस्था समाजाची होते ती आज आपल्या समाजाची झालेली सार्वत्रिक दिसते. आणि हे कुठल्याही देशासाठी होणं याच्यासारखं दुसरं घातक काहीही गोष्ट नाही.
आणि म्हणून मला अगत्याने वाटलं की ह्या विषयालाच मी वाहून घ्यावं. मी अजून अर्थार्जन करत राहिलो तर माझ्यामध्ये ईश्वरी कृपेने शक्ती आहे, मी अजून 10 वर्षही काम करू शकतो. पण त्याच्यातनं मी पैसे मिळवीन, पण त्यापेक्षा मला असं वाटलं की ह्याला मी जर वाहून घेतलं आणि माझ्यापर्यंत योगदान जे काही अल्पबुद्धी अल्पमती मी देऊ शकलो तर त्याच्यातनं काहीतरी अधिक चांगलं होऊ शकेल. त्याच्याबद्दल माझे प्रयत्नांबद्दल मी नंतर तुम्हाला सांगेन. खरं म्हणजे जेव्हा या व्याख्यानासाठी मला जेव्हा बोलवलं तेव्हा मी म्हटलं की हे खरं म्हणजे व्याख्यानाचा काही फारसा उपयोग नसतो. कारण व्याख्यान झाल्यानंतर माणसं काय करतात, ऐकतात, त्यांना हवं ते स्वीकारतात आणि बरंचसं विसरून जातात. म्हणून खरं म्हणजे मी आता समोर वहिनींचाच आग्रह, त्यांच्याच भगिनींचा आग्रह, त्यांनी केलेलं सहाय्य म्हणून मी खरं म्हणजे आणि तुमच्या प्रेमापोटी आणि या नगरीच्या प्रेमापोटी मी इथे आलो. परंतु व्याख्यान हा माझा मार्ग असणार नाही. कोणालाच व्याख्यानं खरं म्हणजे आवडत नाही. म्हणून काही वेगळ्या प्रकारे हे विचार कसे पोचतील समाजापर्यंत हे करावं लागणार आणि त्यासाठी मी रचना माझ्या परीने निर्माण करायचा प्रयत्न करतो. माझी भूमिका अगदी साधी सरळ आहे, त्याच्यात अभिनिवेश नाही. माझी भूमिका निव्वळ मधमाशीची असणार. मधमाशी काय करते, जिथे जिथे मध मिळेल तो गोळा करते आणि ती देते. माझी भूमिका ही निव्वळ मधमाशीची असणार आहे की जिथे जिथे ऋषी चिंतन आहे, जिथे जिथे ऋषी चिंतनावरती आधारित संत चिंतन आहे, ते चिंतन समाजापर्यंत पोचलं तर ह्या संस्कृती ज्याच्यावरती आपली संस्कृती आधारलेली आहे. विवेकानंदांचं एक छान कथन आहे. विवेकानंद म्हणतात की प्रत्येक राष्ट्राचा एक आत्मा असतो. ते असं म्हणतात की इंग्रजांचा आणि फ्रेंच लोकांचंही त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, मग भारताचं उदाहरण दिलेलं आहे. तर फ्रेंच लोकांचं वैशिष्ट्य काय आहे की तुम्ही वाटेल तेवढे कर लावा त्यांच्यावरती, ते कधीही सकार त्याच्याबद्दल शब्द काढणार नाही. परंतु त्यांच्या स्वातंत्र्यावर जर घातला जातोय असं त्यांना वाटलं तर फ्रेंच जनता ही उठून उभी राहील आणि संघर्ष करेल. इंग्रजांचं वैशिष्ट्य काय आहे तर इंग्रजांवरती तुम्ही कर लावा, पण प्रत्येक पै न पैचा हिशोब जर इंग्रजाला मिळाला नाही तर इंग्रज माणूस कळून उठतो. पण भारताचा आत्मा काय आहे तर भारताचा आत्माच अध्यात्म म्हणजे जीवन विद्या आहे. आता अध्यात्म म्हणजे म्हातारपणी करायची गोष्ट आहे का? मी 1920व्या वर्षी स्वामी चिन्मयानंदांच्या व्याख्यानाला जेव्हा जात असे चिन्मय मिशन मध्ये, मुंबईमध्ये लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या जवळ चिन्मय मिशनचं हेडक्वार्टर्स आहे, जिथे विश्व हिंदू परिषदेची स्थापना 60च्या दशकामध्ये त्याच ठिकाणी मुंबईमध्ये झालेली. त्याच्यामधले एक संस्थापक हे स्वतः स्वामी चिन्मयानंद होते. तर स्वामी चिन्मयानंद आम्हा तरुणांना उद्देशून म्हणायचे, त्या काळात कलर टीव्ही नुकतेच आलेले होते आणि ते म्हणायचे कलर टीव्ही बरोबर काय येतं तर एक मॅन्युअल येतं. मग ते म्हणायचे की हे मॅन्युअल तुम्ही तो कलर टीव्ही भंगारात काढायच्या वेळेला वाचता का तो कलर टीव्ही आणल्यानंतर वाचता? नाही म्हणतो. ते सगळे हसायचे की नाही, तो आणल्यानंतरच वाचणार. मग ही जी अध्यात्म म्हणजे जीवनविद्या म्हणजे ऋषी चिंतन आहे ते आता फावल्या वेळात करायची गोष्ट नाहीये. ती लहानपणापासून जर मुलांच्या मध्ये त्याची रुजवात झाली तर त्यांचं आयुष्य घडणार आहे आणि कुठल्याही कठीण प्रसंगामध्ये ती मुलं उभी राहू शकतात. आज ज्या IIT मध्ये माझा संबंध गेले 24 वर्ष आहे, मी 2001 साली प्रथम व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून IITच्या व्यवस्थापन शाळेमध्ये गेलो. तिकडनंच मी पुढे PhD केलं, माझी नोकरी सोडून स्विस बँकांमधली. तर तिथे माझे जे PhD मधले जे पॅनल होतं गाईड म्हणून, त्याच्यापैकी एका प्राध्यापकांच्या मुलीनी IIT मध्येच 12वी मध्ये असताना आत्महत्या केली. एकुलती एक मुलगी. याला कारण हे असं आहे की जर चिंतन मिळालं नाही. आणि दुसरं स्वामी चिन्मयानंद आम्हाला नेहमी म्हणताना म्हणायचे, आणि धनश्री लिल्यांच्याच प्रेरणेने मी त्या विषयांवरती एक लेख लिहिला होता आणि त्या विषयाचं त्या लेखाचं शीर्षकच होतं मी दिलेलं, जे स्वामी चिन्मयानंद आम्हाला हाक मारायचे ते आम्हाला हाक मारायचे तरुणांना, हे अशिक्षित साक्षरांना. मग ही काय भानगड आहे?
ज्या विद्येमध्ये तुमचं पोट भरतं ते केवळ साक्षरतेचा भाग आहे. भले मी चार्टर्ड अकाउंटंट असेल, मी अनेक परीक्षांमध्ये राष्ट्रीय गुणवत्ता यादीत आलेलो असेल, तरी सुद्धा हे सगळं मिळवल्यानंतर मी म्हणतोय की ह्या फक्त साक्षरतेचा भाग आहे. हा माहिती जमवणं, त्या माहितीचा वापर करणं. पण खरं शिक्षण जे आहे ते जीवन शिक्षण आहे आणि ते आमच्या ऋषी चिंतनावरती आधारलेलं आहे. आज आमच्या मुलांना काय मिळत नसेल तर आपण त्यांना भरभरून पोटातली विद्या देतोय, पण त्यांना जीवन शिक्षणापासून आपण वंचित ठेवलेलं आहे. आणि ह्याच्यासारखी मोठी पुढच्या पिढीची प्रतारणा ही दुसरी काहीही नाही. त्या मुलाला किंवा मुलीला मार्क किती मिळतात आणि त्याला तो पोट किती भरतो आणि किती मोठं घर येतो, ही जेव्हा समाजाची मोजमाप होतात त्यावेळेला समाजाच्या स्खलनाला प्रारंभ होतो. पण त्यामुळे अजूनही वेळ गेलेला नाही. आपण त्याबाबत सजग व्हायला पाहिजे. आणि प्रत्येक राष्ट्राचं एक वैश्विक कार्य असतं. भारताचं वैश्विक कार्य जर काही असेल तर विश्वगुरुपदी हे आरूढ होण्यासाठी ऋषी चिंतन विश्वासमोर पोचवणं, याच्याशिवाय भारताला दुसरा पर्याय नाही. इतर कुठलंही राष्ट्र ते करण्यासाठी सक्षम नाही. जगाच्या पातळीवर कुठलीही तुम्ही राष्ट्राची नावं घ्या, त्या राष्ट्रांकडे जे नाही ते म्हणजे आपलं ऋषी चिंतन. आणि म्हणून स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की तुम्ही विज्ञान जे आजचं आहे, आधुनिक विज्ञान, हे इतर समाजांकडनं अवश्य घ्या, पण ते काहीतरी कमतरतेच्या भावनेने घेऊ नका. तर तुमचं विज्ञान, आधुनिक विज्ञान आम्हाला द्या आणि आमचं अंतर्विज्ञान जे आहे, जीवनविद्या जी आहे, ती आम्ही तुम्हाला देऊ. अशा एका भूमिकेतनं तुम्ही जगाला देण्याची आवश्यकता आहे. पण आज आपल्याला असं दिसेल की आपल्याच शालेय शिक्षणामध्ये त्याचा अंतर्भाव नाही. ते मुलांना मिळण्यासाठी कुठलीही रचना नाही आणि ते रचना नसल्यामुळे आपण एक खूप मोठं अशा एका संधीला मुक्त आहोत. मी जो हा विषय मांडणार आहे तो थोडासा जे टप्प्यामध्ये मांडणार आहे त्याच्याकडे मी येतो. पण त्याआधी मी वाई नगरीचं पण ऋण व्यक्त करू इच्छितो की महाभारतकालीन विराट नगरी म्हणजेच वाई आणि पैठण सारखंच जिला दक्षिण काशी म्हटलं जातं, ती ही ऐतिहासिक अनन्यसाधारण असं महत्व असलेली ही नगरी म्हणजे वाई. रास्ते, रानडे, फडणवीस अशा अनेक मातब्बर धुरणांनी वाईला योगदान दिलेलं आहे. मी वाचलं जेव्हा वाईच्या इतिहासाबद्दल तेव्हा मला एवढा धक्का बसला की प्लेगच्या भयानक साथीमध्ये वाईतल्या 300 विद्वानांचं निधन झालेलं. म्हणजे केवढी मोठी पोकळी केवळ वाईसाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, देशासाठी त्यावेळेला निर्माण झाली असेल. पण अशाही विपरीत परिस्थितीमध्ये ज्या केवलानंद सरस्वती म्हणजे नारायणराव मराठ्यांनी, नंतर त्यांनी संन्यास घेतला, पण नारायणराव मराठ्यांनी स्वतःच्या तपश्चर्येने, म्हणजे हे सुद्धा ऋषी परंपरा आजही अक्षुण्ण सुरू आहे असं द्योतक आहे की हा माणूस त्या ज्ञानासाठी वाहून घेतो आणि त्यांना मिळालेले सत्शिष्य विनोबाजी भावे असतील, त्यानंतर डॉक्टर पावा काणे असतील आणि त्याचबरोबर लक्ष्मण शास्त्री जोशी, त्यातल्या दोघांना भारतरत्न मिळालं आणि एकाला पद्मविभूषण मिळालं. आणि हे खरं म्हणजे वाईचं मोठं भूषण आहे. आणि अशा विद्वानांच्या वास्तव्याने ही नगरी पुनीत झालेली आहे. धर्मकोश, आणि तुम्हाला माहिती असेल कदाचित डॉक्टर पावा काण्यांनी धर्मकोश जो लिहिला तो इंग्रजीमध्ये मुद्दामून लिहिला. त्याला कारण असं होतं की विवेकानंदांचं एक वाक्य आहे. विवेकानंदांनी असं म्हटलं की पॅसिफिक महासागराच्या तळाशी असलेली संपूर्ण घाण उपसून जरी मिशनऱ्यांच्या तोंडावर फेकली तरी सुद्धा मिशनऱ्यांनी जे आपल्या परंपरेला जी नावं ठेवलेली आहेत त्या नावं ठेवली आहेत त्याच्या तुलनेमध्ये ही सगळी घाण जरी उलटी परत फेकली तरी ती कमीच पडेल असं विवेकानंदांचं वाक्य आहे. आणि म्हणून इंग्रजांना आमच्या धर्मचिंतनाचा परिचय व्हावा म्हणून डॉक्टर पावा काण्यांनी धर्मकोश आग्रहाने इंग्रजीमध्ये लिहिला. तो त्यांनी मराठीत लिहून मग त्याचं भाषांतर इंग्रजीमध्ये केलं नाही, पण तो इंग्रजीमध्येच लिहिला. याला कारण तेच होतं. आणि त्यामुळे एका प्रकारे धर्मकोश आणि मराठी विश्वकोश या दोन्हीची त्याला जे योगदान वाई नगरीने दिलेलं आहे. त्यामुळे मला असं विशेष करून वाटलं, मी मगाशीच म्हटलं की हा जो विषय
मला माझ्या परीने समाजापर्यंत पोहोचवायचं, तो व्याख्यानांच्या स्वरूपात पोहोचवायची माझी बिलकुल इच्छा नाही. गमतीने आता मी अर्थशास्त्र किंवा फायनान्स, अकाउंटिंग सारखे विषय गेले 42 वर्ष 40 वर्ष शिकवतोय. गमतीने असं म्हटलं जातं की एका वेळेला आई एका अपत्याला झोपवते, पण एखादा अर्थशास्त्राचा प्राध्यापक हा एकाच वेळेला संपूर्ण वर्गाला झोपवू शकतो, ही त्याची शक्ती असते. त्यामुळे व्याख्यानं देऊन कोणाचं भलं झालंय असं मला वैयक्तिक वाटत नाही. फार तर व्याख्यानामुळे तो विषय काही लोकांपर्यंत पोहोचू शकतो, त्यांना त्यातनं काहीतरी आकर्षण बिंदू वाटू शकतात, त्यांना काहीतरी करावं असं वाटू शकतं, इतपतच त्याचा उपयोग होतो. परंतु नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ते समाजापर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. पण मी जर आजची मांडणी करणार आहे ती त्याचे जे मुद्दे आहेत महत्वाचे ते आधी मांडतो आणि मग त्या एक एक मुद्द्यावरती मी थोडंसं त्याच्यावरती अधिक माझे विचार मांडतो. माझं लक्ष हे वेळेकडे असणार आहे, त्यामुळे आपण 6:30ला कार्यक्रम सुरू केला, त्यामुळे तो 8च्या आधी संपेल ही माझी जबाबदारी आहे. कारण नाहीतर प्राध्यापकांचा हा दुसरा दोष असतो की एकदा बोलायला लागले की ते थांबत नाहीत. आणि विशेषतः आत्ताच जो एक IIT मुंबईलाच मी एका परकीय विद्यापीठाबरोबर प्रोग्राम लॉन्च करायला मदत केली, ज्याला एक्झिक्युटिव्ह MBA म्हणतात. तो 10 वर्षापूर्वी मी IITला सुरू करायला मदत केली होती, ती जबाबदारी मलाच दिली होती त्यांनी. त्याच्यामध्ये शिकवण्याचा आता मला संधी, कारण आतापर्यंत 9 वर्ष एक अमेरिकन फॅकल्टी मेंबर येऊन शिकवत होते, त्यांना येणं शक्य झालं नाही, म्हणून मला त्यांनी विचारलं. तिथे 32 तास 4 दिवसामध्ये शिकवायला लागतं. त्यामुळे सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजल्यापर्यंत असे 4 दिवस आत्ताच महिना-दीड महिन्यापूर्वी मला शिकवायचा योग आला. त्यामुळे हा मोह टाळणं हेही आवश्यक असतं, म्हणूनच मी मोबाईल बाहेर काढून ठेवला की माझं वेळेकडे लक्ष राहील. तर मी थोडक्यात जे मुद्दे मांडणार आहे ते आपल्या समोर असे आहेत की एक म्हणजे भारतीय ऋषीकांच्या चिंतनाचं वैशिष्ट्य काय आहे, तो पहिला मुद्दा. भारत विश्वगुरू होता का? म्हणजे आपण आजचा विषय घेतलाय की भारत विश्वगुरू होण्यासाठी ऋषी चिंतन जागूया. पण ह्याच्यामध्ये एक अध्यात्मिक गोष्ट अशी आहे की भारत विश्वगुरू होता कधीतरी, मग खरंच होता का? काय स्थिती होती? आज जगासमोर काय प्रश्न आहेत आणि शेवटी काय हे चिंतन कशासाठी उपयोगी आहे? तर ह्या प्रश्नांवरती काही जर त्याच्यामधनं मात होऊ शकणार असेल तर ह्या चिंतनाचा उपयोग आहे. नाहीतर ते पांडित्यपूर्ण चिंतनासाठी कोणाला काय उपयोग आहे? समाजाला उपयोग होणार असेल, राष्ट्राला उपयोग होणार असेल, मानवतेला उपयोग होणार असेल तर त्या ऋषी चिंतनाला महत्व आहे. त्यामुळे हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी त्याचा काही उपयोग होऊ शकतो का, हा त्याच्यामध्ये आलेला एक प्रश्न आहे. भारत हे चिंतन त्याला पुनरुज्जीवन व्हावं किंवा त्या अनुसार भारत वागतोय का, हाही एक महत्वाचा विषय. त्याच्यामध्ये अजून भारताला काय संधी आहे, भारत काय करू शकतो आणि त्याच्यामुळे ते अधिक त्याचा आपण प्रसार कसा करू शकतो आणि आपण सर्वांनी त्याच्यामध्ये कसा सहभाग घेता येईल, एक व्यक्ती म्हणून, एक आपण समाज म्हणून, समूह म्हणून, आणि माझा प्रयत्न काय या बाबतीत मी करतोय, ह्या टप्प्यांमध्ये मी हा विषय आपल्यासमोर मांडणार. तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण भारतीय ऋषिकांचं चिंतन म्हणतो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की ऋषी या शब्दाचीच व्याख्या ऋषी दर्शनात अशी आहे की ज्याच्यामुळे जीवन दर्शन होतं, कसं बघावं जगाकडे, शेवटी जगाकडे कसं बघावं, माझ्या जीवनाकडे कसं बघावं, ही दृष्टी देणारे म्हणजे ऋषी. आणि ही जी दृष्टी आपल्याला मिळाली ती विवेकानंदांच्या भाषेत सांगायचं झालं तर ती सार्वजनीन म्हणजे सर्व जणांसाठी ती आहे, सार्वकालिक आहे. म्हणजे असं नाही की काळ आता बदलला तर त्याचा काय उपयोग आहे, असं नाही. जेव्हा जेव्हा उलट आजच्या काळामध्ये त्याचा अधिक उपयोग आहे, अधिक परिणामकारक उपयोग आहे. ते सर्व समावेशक आहे, सर्वंकष आहे. विचार असा टप्प्याटप्प्याने अर्धवट केलेला नाही. विचार करायचा तो संपूर्ण विचार केलेला आहे, मानवाच्या जीवनाचा विचार केलेला आहे सर्वंकष पद्धतीने. मग असं जर ते असेल तर त्याचबरोबर एक महत्वाचा सगळ्यात विषय येतो, ते म्हणजे ते तपस साधनेतून निर्माण झाले, ते भोगातून निर्माण झालेलं नाही, ते योगातून निर्माण झालं. आणि हा जेव्हा तपस साधना केली जाते त्याच्यातनं मिळालेलं जे ज्ञान असतं ते ज्ञान स्वार्थासाठी नसतं. एखादा माणूस समजा आज उठला आणि म्हणाला की मला ईश्वराचे काही आदेश होत आहेत आणि त्या ईश्वराचे आदेश मला होत आहेत म्हणून तुम्ही मला स्वीकारलं पाहिजे की त्या ईश्वराचं मी दूत आहे, तर माझ्या जीवनाकडे तुम्ही बघून म्हणाल की बाबा ह्याच्यात तुझा स्वार्थ काय, तर ते आधी मला बघू दे.
तुझा जर स्वार्थ असेल ह्या चिंतनामध्ये, तर इथेच पहिलीच अडचणीची बाब आहे. कारण जिथे तुझा स्वार्थ आहे तिथे तू कितीही दावे केलेस की मी ईश्वराचा दूत आहे, तरी त्याला उपयोग काहीही नाही. तर इथे ह्या ऋषिकांचं श्रेष्ठत्व हे आहे की त्यांनी संपूर्णपणे मानवाच्या कल्याणासाठी हे ज्ञान उपलब्ध करून दिलेलं आहे, त्यांच्या स्वार्थासाठी नाही. आणि त्यांचा विचार किती सर्वसमावेशक आहे. मी नंतर त्याचा उल्लेख करणारच आहे. मी मुलांसाठी चिंतनिका बनवतो एक पानाच्या. मुलांसाठी मी काही वर्गही घेतलेले आहेत. सुसंवादातून जीवन घडवूया म्हणून 10 तासाचे वर्ग मुलांसाठी मी काही ठिकाणी घेतले. तिथे ह्या मुलांना मुद्दामून मी विषय सांगतो की ऋषींनी आपल्याला बघायचं कसं, संपूर्ण जगाकडे, आपल्या जीवनाकडे, हे 4 शब्दात सांगितलेलं आहे. पहिला शब्द आहे व्यष्टी, दुसरा शब्द आहे समष्टी, तिसरा शब्द आहे सृष्टी आणि चौथा शब्द आहे परमेष्ठी. या 4 शब्दांचा जरी परिचय झाला आपल्याला, तरी सुद्धा आपल्या वागणुकीमध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो. पण व्यष्टी म्हणजे कोण, तर व्यक्ती. समष्टी म्हणजे कोण, समाज. सृष्टी म्हणजे कोण, हा संपूर्ण निसर्ग. आणि परमेष्ठी म्हणजे ईश्वरीय अधिष्ठान, ज्याच्यातनं ही सगळी सृष्टी निर्माण झाली. मी जे वागतो ते ह्या 4ही गोष्टींशी त्याचा काय होणार आहे, परिणाम आहे, त्याचा विचार करून वागतो का. जर मी त्याचा विचार करायला अंतर्मुख झालो, तर मी माझं पाऊल उचलताना समाजावरती काय परिणाम होणार आहे त्याचा विचार करीन. मी चित्रपट करता असेल तर चित्रपट करताना त्यातनं समाजावरती काय परिणाम होणार आहे याचा पहिला विचार करीन. मी किती मोठा कलाकार आहे ही दुय्यम गोष्ट आहे, पण माझ्यातनं निर्माण जे केलं जात आहे त्याचा समाजावरती काय परिणाम होणार आहे. मी बुद्धिभेद करतोय. कला ही केवळ कलेसाठी असू शकत नाही. कला ही कलेसाठी केव्हा असू शकते, तेव्हा तुमचं आत्मरंजन असतं, त्याला कोणीच प्रतिबंध करत नाही. पण जेव्हा तुम्ही समाजाभिमुख एखादी कला समोर मांडता, त्यावेळेला तुम्हाला समाजाचा विचार केलाच पाहिजे. यातनं काही कोणाचा बुद्धिभेद होऊन समाजामध्ये काही वाईट विचार प्रसूत होणार नाहीत, हा विचार केलाच पाहिजे. तिसरा आहे सृष्टी. आज आपण जर साधा ह्याचा विचार केला, मी त्या काही ज्यावेळी चिंतनिका बनवतो, ज्याच्याबद्दल मी नंतर बोलणार आहे काही, तर ह्या ज्या चिंतनिकांमध्ये मी असं म्हणतो, मी धार्मिक आहे म्हणजे काय, मी पूजापाठ किती वेळ करतो, या अर्थाने मी धार्मिक असतो का. तर धार्मिक म्हणजे मी ऋषी चिंतन माझ्या आयुष्यामध्ये किती प्रत्यक्षामध्ये आणतो. मग मी जेव्हा बाजारामध्ये फुलं आणायला जातो, त्यावेळेला मी प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन येत असेल, तर मी निसर्गाच्या विरुद्ध काम करतोय. त्याच प्लास्टिकच्या पिशव्या ह्या गायीच्या पोटात जातात. मी एका गोशाळेला त्यांचा आयसीयू चालवण्यासाठी पूर्ण वर्षाचा खर्च देतो एका गायीसाठीचा. ती हरियाणामध्ये आहे गोशाळा. त्या गायीच्या पोटातून 70 किलो प्लास्टिक निघतं. जर माणूस खऱ्या अर्थाने धार्मिक असेल तर या 4ही गोष्टींचा विचार केल्याशिवाय तो धार्मिक म्हणवताच त्याला कामा नाही. तर तुमच्या वागणुकीमध्ये जर सृष्टीचा विचार नसेल, तुम्ही काय करताय याचा सृष्टीवरती काय परिणाम होणार आहे. गेले 10 वर्ष मी फुलबाजारामध्ये जेव्हा जातो, त्यावेळेला माझ्या घरच्या मॅगझिनसाठी आलेल्या किंवा इतर कुठल्या आलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन जातो आणि त्याच्यात माझी फुलं आणतो. प्रत्येक जर काही कारणाने प्लास्टिक आलं त्याचं रिसायकलिंग करून घेतो. सृष्टीचा जो विचार आम्ही केला नाही. म्हणजे हे 4 परवलीचे शब्द जरी आम्ही मुलांना सांगितले तरी त्यांचं आयुष्य बघण्याची दृष्टी बदलून जाईल. आणि परमेष्ठी, ईश्वरांनी निर्माण केली ही विविधतेने भरलेली सृष्टी निर्माण केली. 7,000 भाषा आज संपूर्ण विश्वामध्ये आहे. 7,000 प्रकारे माणसं ईश्वराला त्यांच्या प्रकारे त्याची पूजा करतात, त्यांच्या प्रकारे त्याला हाक मारतात. मी कोण माणूस की जो सांगतो की फक्त यातल्या एकाच भाषेमध्ये तुम्ही जर ईश्वराला हाक मारलं तर ते स्वीकार्य आहे, बाकी 6,999 भाषांमध्ये जर तुम्ही ईश्वराला हाक मारलं तर स्वीकार्य नाही. हा धर्म कसा असू शकेल. वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा पद्धती, वेगवेगळ्या प्रकारची विविधता, वेगवेगळ्या प्रकारची ईश्वराची आळवणी, त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे सहजतेने. वेगवेगळ्या प्रकारची माणसं, वेगवेगळ्या प्रकारची त्यांची असलेली कौशल्य, ही जी विविधता ही ईश्वराने निर्माण केलेली आहे. मग मी जेव्हा विचार करतो त्यावेळेला ह्या 4ही गोष्टींचा विचार मला करायला पाहिजे. आणि त्यामुळे मी सहजतेने या गोष्टींचा स्वीकार करतो की ही विविधता हीच ईश्वराने निर्माण केलेली आहे. मी कोण म्हणणार की हे असंच असलं पाहिजे.
मग ह्या जेव्हा आपण विचार करायला लागतो त्यावेळेला आपल्याला जगाकडे बघण्याची दृष्टी देखील बदलून जाते. आणि म्हणून आपल्याला असं जाणवतं की या ब्रह्मांड निर्मितीपासून नंतर मी एक आचार्य अग्निव्रतांचा उल्लेख मुद्दामून करणार आहे. कदाचित महाराष्ट्रामध्ये अपरिचित नाव आहे, पण विलक्षण काम आज हा माणूस करतोय. मी गेले कित्येक महिने त्यांचे व्हिडिओ ऐकलेले आहेत. आपलं चिंतन कसं आहे तर आपलं चिंतन हे अतिशय प्रगतिशील आहे. ऋग्वेदामधलं जे वाक्य आहे म्हणजे रुचेचा भाग आहे, आनो भद्रा हा कर्तव्य यंतु विश्वतः, की जगभरात चांगले विचार माझ्याकडे येऊ, जे माझ्याकडे सांगितलेलं तेच सत्य आहे असा दुराग्रह नाही. तर कालानुसार जे चांगले विचार मला वाटतात त्या कालानुसार आलेल्या चांगल्या विचारांचा मी स्वीकार केला पाहिजे आणि त्या विचारांचं माझ्या जीवनामध्ये सहर्ष स्वागत केलं पाहिजे. हा बंदिस्तपणा कुठे नाही, ही पोथीबंदपणा कुठेही नाही, की इथे आहे तेच स्वीकारलं पाहिजे. उलट सतत आमचं वाङ्मय हे वाढत राहिलेलं आहे. वेगवेगळ्या ज्ञानशाखा त्याच्यामध्ये पुष्ट होत गेलेल्या आहेत. मी आचार्य अग्निव्रतांच्या संदर्भात सुद्धा त्या विषयाकडे नंतर तुम्ही मांडणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला असं दिसतं की आपल्या या ऋषी चिंतनामध्ये सत्यान्वेषी असल्याचा आग्रह आहे, सत्याचा आग्रह आहे. आणि सत्याचा आग्रह एक सहज आलेलं संभाषण किंवा आलेली आठवण ती म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांच्यामध्ये झालेला शास्त्रार्थ. या शास्त्रार्थाला पंच म्हणून कोणी काम करायचं हा जेव्हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला मंडन मिश्रांच्या पत्नी उभय भारती या त्याच्या पंच ज्यांनी निवाडा केला त्याच्यासाठी नेमणूक झाली. आपला पती आणि एक दुसरे त्यांना आव्हान द्यायला वैचारिक आव्हान दिलेले आचार्य शंकर याच्यामध्ये मंडन मिश्रांचं घर ते शोधत आले आणि मग तिथे तो जो त्यांच्यामध्ये शास्त्रार्थ झाला त्यावेळेला ह्या उभय भारतीनी तिच्या घरच्या जबाबदाऱ्या तर होत्याच तिच्याकडे. ती एकीकडे स्वयंपाक पाणी तिला बघायचंच होतं. त्यामुळे तिने सांगितलं की माझ्या जबाबदाऱ्यांना पार पडायचे पण माझं लक्ष आहे तुमच्या शास्त्रार्थाकडे. आणि सगळ्यात शेवटी निवाडा तिने असा दिला की माझे पती पराजित झालेले आहेत आणि आचार्य शंकर हे विजयी झालेले आहेत. पण तिथेच ती थांबली नाही. हे सगळं झाल्यानंतर पुढे असं म्हणाली की मी त्यांची अर्धांगिनी आहे, ते फक्त अर्धे आहेत, मी अर्धांगिनी आहे. शास्त्रार्थ आता माझ्याशी करा आणि मला हरवा त्यावेळेला मी तुमचं जे ते कोणी स्वीकार करी मान्य करी. म्हणजे हा जो सत्यान्वेषीपणा आहे की सत्याचा आग्रह त्याच्यामध्ये वैयक्तिक स्वतःचा स्वार्थ नसून सत्य हे समोर यायला पाहिजे हा जो आग्रह आहे. आणि म्हणूनच आपल्याकडे तुम्हाला आपल्यापैकी काही विद्वान विदुषी इथे आहेतच की आपल्याकडची जी दर्शनशास्त्र आहे त्याच्यामधलं जे न्यायदर्शन आहे, न्यायदर्शन आपल्याला एखादी गोष्ट स्वीकारायची कशी त्याच्या प्रमाणांबद्दल जागरूक करतं. तर सगळ्यात पहिलं प्रमाण काय आहे कुठली गोष्ट स्वीकारायला तर प्रत्यक्ष प्रमाण आहे. माझा प्रत्यक्ष अनुभव हे सगळ्यात मोठं प्रमाण आहे. दुसऱ्यांनी काय सांगितलं हे त्याच्या मागणं येतं. सगळ्यात पहिल्यांदा माझा अनुभव काय आहे, प्रत्यक्ष प्रमाण काय आहे. इंद्रियांना मला जे जाणवतं ते प्रत्यक्ष प्रमाण आहे. मला जो अनुभव येतो ते माझं प्रत्यक्ष प्रमाण आहे. तिथे प्रत्यक्ष प्रमाण उपलब्ध नाही तिथे मला अनुमान किंवा ज्याला डिडक्टिव्ह लॉजिक म्हणता येईल ते मला वापरलं पाहिजे. मग जिथे धूर येतोय तर तिथे अग्नी असला पाहिजे हे मी डिडक्टिव्ह लॉजिक अनुमान वापरू शकतो. अनुमान जिथे शक्य नाही तिथे मी उपमान म्हणजे उदाहरणाने एखादा विषय समजून सांगू शकतो. आणि हे तिन्ही जिथे शक्य नाही तिथे मग फक्त शब्द प्रमाण किंवा आप्त वाक्य की जिथे आता नाही मला हा विषय माझ्या पलीकडचा आहे तिथे मग मी गुरुचं जे वाक्य आहे किंवा श्रुतींनी सांगितलेलं वाक्य आहे, आचार्यांनी सांगितलेलं वाक्य आहे, ऋषींनी सांगितलेलं वाक्य आहे की ज्याच्यामध्ये त्यांचा काही स्वार्थ नाही ते मग मी स्वीकारतो. स्वीकारायचं काय आणि स्वीकारायचं काय नाही आणि हे पुन्हा भारतीय चिंतनाचं वैशिष्ट्य आहे. भारताच्या बाहेरची जी चिंतन तुम्ही बघितली तर त्यांना प्रत्यक्ष प्रमाणच मान्य नाही. तुमच्या अनुभवाला नाकारणं, अनुमानाला नाकारणं, उपमानाला नाकारणं आणि फक्त या पोथीत लिहिलं ते स्वीकार करा. आणि स्वीकार नाही केलं तर त्याचे परिणाम काय असतात हे मी वेगळं सांगायला. हे थेट शब्द प्रमाणावरती घसरणारे हे बाहेरचे पंथ असू शकतात पण भारतामध्ये कधीही शब्द प्रमाण हे पहिलं प्रमाण नाही. पहिलं प्रमाण हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. त्यामुळे आपल्याकडे
आपल्या चिंतनामध्ये कुठेही बांधीलपणा नाही की हेच स्वीकारा, तर उलट हे तुम्ही स्वीकारायच्या आधी तपासून बघा. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी संवाद आहे. अगदी भगवद्गीतेत सुद्धा आपण म्हणतो कृष्णार्जुन संवाद आहे. प्रश्न विचारले त्याची उत्तरं मिळालेली, पटेपर्यंत प्रश्न विचारा. हे आपल्या परंपरेत होऊ शकतं, ऋषी चिंतनामध्ये होऊ शकतं. म्हणूनच त्याच्यावरती कारिका लिहिल्या जाऊ शकतात, टीका लिहिल्या जाऊ शकतात. आणि त्यातनं हे वाङ्मय हे सतत पुढे पुढे जात राहिले. आणि ते अतिशय रोखठोक आहे, अंधश्रद्धा मूलक नाही. आणि म्हणून मला आठवतं की योग वासिष्ठ प्रभू रामचंद्रांना जेव्हा असं वाटलं की आता वयाच्या 16व्या वर्षीच की अरे मला आता काही आयुष्यात काही म्हणजे निवृत्तीकडे एवढा कोवळा तरुण झुकला, तर त्यावेळेला विश्वामित्र ऋषींनी वसिष्ठ मुनींना प्रेरणा देऊन वसिष्ठ मुनींनी जो उपदेश केला प्रभू रामचंद्रांना, ते योग वासिष्ठ म्हणून आजही उपलब्ध आहे. पण त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा जो विषय त्यांनी प्रभू रामचंद्रांना सांगितला की दैव म्हणजे दुसरं काही नाही, प्रयत्नवाद. तुझं कर्म हे तुझं, प्रयत्नवादाला फार महत्व आहे. तुझं दैव तूच घडवतोस हे रामा, त्यामुळे उठ आणि कामाला लाग. हे त्या काळामध्ये आणि त्यानंतर मी येणारच आहे की ते कालमापन सुद्धा आता होऊ शकलेलं आहे. ते कालमापन का होऊ शकलं त्याच्याकडेही मी वळणार आहे. मग भारत विश्वगुरू होता का हा पुढचा मुद्दा आहे, तर माझं वेळेवरती लक्ष आहे. तर भारताच्या अस्तित्वाचे पुरावे आता अधिकाधिक स्पष्ट व्हायला लागले. आणि हे पुरावे का स्पष्ट व्हायला लागलेले आहेत, तर आपल्याकडे ही सगळी नक्षत्र विद्या जी आहे, ज्याला ज्योतिष म्हटलं जातं, फलज्योतिष नव्हे, ज्योतिष म्हणजे ही जी ज्योती आहे, हा जो प्रकाश आहे त्याचं शास्त्र म्हणजे ज्योतिष आहे. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती की ते एक वेदांग आहे ज्योतिष हे. तर ह्या ज्योतिषामधला एक जो महत्वाचा विषय आहे की जो आपल्याला शालेय शिक्षणामध्ये सुद्धा, मला कधी शालेय शिक्षणामध्ये नव्हता, की पृथ्वी स्वतःभोवती फिरते ही गती आपल्याला माहिती असते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणूनच दिवस रात्र होतं. पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणून ऋतू होतात. ह्या दोन्ही गती आपल्याला शाळेत शिकवल्या गेल्या. पण पृथ्वीचा जो अक्ष आहे, पण माहितीये की ध्रुव तारा जो आहे तो आपल्याला एका ठिकाणी आज आढळ आहे असं आपण म्हणतो, पण तो कायमचा आढळ नाहीये. याला कारण असं की हा जो पृथ्वीचा अक्ष आहे हा अक्षच स्वतःभोवती फिरतो. आणि या अक्ष स्वतःभोवती फिरायला किती वर्ष लागतात, फारच कमी, म्हणजे 26,000 वर्ष लागतात. हा अक्ष स्वतःभोवती फिरायला 26,000 वर्ष लागतात. आणि त्यामुळे जसा जसा हा अक्ष फिरतो तसं तसं आपल्या आकाशामधले जे ग्रहगोल आहेत, जी नक्षत्र आहेत, त्याची ठिकाणं सुद्धा बदलत जातात. आणि हे ज्या ऋषींना माहिती होतं, जो सूर्य सिद्धांत हजारो वर्ष जुना आहे, त्याची शेवटची अपडेट म्हणजे आता हा अक्ष बदलल्यानंतर जे बदलायला आता लागलं, त्या बदलाचे झालेले वेळोवेळी अपडेट्स हे सुद्धा हजारो वर्ष जुने आहेत. आणि त्यामुळे हा जो ह्या अक्षाचं जे स्वतःभोवती जे परिवर्तन होतं त्याच्या आधारे तुम्हाला आता तुमच्या ग्रंथांमधून कालमापन करणं शक्य झालं. हा जर हे जर परिवलन नसतं हे अक्षाचं स्वतःभोवती, तर हे शक्य झालं नसतं. कारण तुम्हाला दिसणारे ग्रह तारे हे सदैव सारखेच राहिले असते, पण ते बदलत का राहतात, तर हा अक्षच फिरतो म्हणून. आज जो ध्रुव तारा आहे तो एकेकाळी हा ध्रुव तारा नव्हता. ते ध्रुव तारे सुद्धा बदलत गेले, कारण अक्षाची जागा बदलली तर समोर येणारा जो तारा आहे तो वेगळा तारा असतो. त्यामुळे याच्यामुळे जे आज खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे संशोधन झालेलं आहे. आणि इथे मुद्दामून मी निलेश ओकांचं नाव इथे मुद्दामून घेईन, कारण झपाटल्यासारखं ह्या माणसांनी या विषयावरती काम केलेलं आहे. त्यांना कुठेतरी महाभारतामध्ये असा उल्लेख दिसला की आपण जे सप्तर्षी आहेत, त्या सप्तर्षी मधला एक तारा वसिष्ठांचा आहे आणि त्याच्याबरोबर एक छोटासा लुकलुकणारा तारा म्हणजे अरुंधती. आणि त्यांनी महाभारतामध्ये असं वाचलं की हा अरुंधती ही वसिष्ठांच्या पुढे चालत होती. ते मला असं कसं शक्य होईल, आज जर बघितलं तुम्ही अवकाशामध्ये तर वसिष्ठ पुढे जातात, अरुंधती मागे असते. मग असं कसं महाभारतामध्ये उल्लेख आला की अरुंधती पुढे आहे, वसिष्ठ मागे आहेत. आता हे सगळे सांकेतिक उल्लेख असतात.
हे त्या अर्थातच ग्रहांबद्दल उल्लेख, ताऱ्यांबद्दल उल्लेख होता. त्यांना वाटलं की हा एक वीकेंडला मी काम करीन आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करीन, शनिवार रविवारी काम करीन आणि या नवीन जी सॉफ्टवेअर्स आहेत त्याचा सगळ्याचा वापर करून ते मी शोधून काढेन. त्यांना 15 वर्ष गेली हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. 15 वर्षानंतर असं लक्षात आलं की आपल्या पुरातन इतिहासामध्ये कितीही तुम्ही मागे गेला तरी 6000 वर्षांचा काळ असा होता की ज्या काळामध्ये अरुंधती वसिष्ठांच्या पुढे होती. हा असा एकच 6000 वर्षांचा काळ आहे की ज्याच्यामध्ये अरुंधती पुढे आणि वसिष्ठ मागे होते. बाकी सदैव वसिष्ठ पुढे दिसतात आपल्याला आणि अरुंधती मागे दिसते. या संपूर्ण सप्तऋषींचं जेव्हा भ्रमण होतं तेव्हा मग त्याच्यावरनं त्यांनी अनेक गोष्टी, मग त्यांना त्याच्यामध्ये 300 संदर्भ मिळाले महाभारतामध्ये आणि त्याच्यातनं महाभारताचं कालमापन करणं शक्य नाही. मग ते स्वस्त बसले नाहीत, रामायणाकडे वळले. रामायणामध्ये 600 संदर्भ मिळाले. त्यामुळे ह्या कपोलकल्पित कथा नाही. आपल्याकडच्या शिक्षण पद्धतीमध्ये मुद्दामून सांगितलं गेलं की हे सगळे काल्पनिक गोष्टी आहेत. इंग्रजीमध्ये त्याचं नाव मायथॉलॉजी करून टाकलं. मायथॉलॉजी, मिथ, म्हणजे सत्याच्या बरोबर विरुद्ध मिथ्या. म्हणजे हे फक्त एक गोष्ट आहे. पुराण वेगळी आहेत आणि इतिहास वेगळा आहे. महाभारत आणि रामायण इतिहास आहे, पुराण नाही. पुराणामध्ये कपोलकल्पित कथा आहेत, अतिरंजित कथा असतील, ते काही विषय तुम्हाला पोचावा सामान्य माणसाला म्हणून आहे, पण इतिहास आहे तो. आणि म्हणून निलेश निळकंठ होकारा ऑक्सफर्डमध्ये हे प्रेझेंटेशन केल्यानंतर, 2 पेपर वाचल्यानंतर एका अमेरिकन प्राध्यापकाने त्यांना खुळसाळपणे विचारलं, सो डू यू मीन टू से इंडिया हॅज हिस्ट्री? निलेश निळकंठ होकाने अतिशय बाणेदार उत्तर दिलं. ते असं म्हणाले, नो, वी डू नॉट हॅव हिस्ट्री ऍज द वे यू थिंक अबाउट इट, बट वी हॅव इतिहास. इतिहास, जे झालं हे असं झालं, हे नोंदणी केली गेलेली आहे आमच्याकडे. आणि एकच परंपरा अशी आहे जगामध्ये की ज्याच्यामध्ये 3 गोष्टी सातत्याने आपल्याला दिसतात. एक म्हणजे भाषा सातत्य. ती भाषा ज्याच्यामध्ये रामायण आणि महाभारत लिहिली गेली ती आजही उपलब्ध आहे, ती आपण आजही वाचू शकतो. आणि रामायण महाभारत, वाल्मिकी रामायण आपण वाचलं तरी आपल्याला त्या श्लोकाचा 50-60% भावार्थ कळू शकतो, विशेषतः मराठी लोकांना. हा आपल्यासाठी खूप मोठा लाभ आहे. मग भाषा सातत्य. दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये असलेली एक अक्षुण्य ज्ञान परंपरा, की एखादी गोष्ट ही केल्यानंतर ती तुटत नाहीये, ही परंपरा सातत्याने चालत आलेली आहे. आणि तिसरं म्हणजे ही जे ग्रह गोल आहे त्यांच्याबद्दल असलेले थेट संदर्भ. कपोलकल्पित कथेमध्ये हे संदर्भ येणार नाही, ही नक्षत्र येणार नाहीत, वार येणार नाही, तिथी येणार नाही, महिना येणार नाही, ऋतू येणार नाही. तर हे जेव्हा एखाद्या ग्रंथामध्ये नोंदलं जातं, त्याचं तुम्ही पडताळून बघू शकता, त्यावेळेला आपल्याला जाणवतं की एक आमच्याकडे एक वेगळी परंपरा आहे. आणि त्यामुळे असा इतिहास असलेला जगाच्या पाठीवरचा हा एकच देश आहे की जिथे त्यांच्या ग्रंथामध्ये नक्षत्र सांगितलेले आहेत. म्हणून आजही आपण पूजा करताना सगळ्यात पहिल्यांदी काल आणि याचा उल्लेख केल्याशिवाय, काल आणि देश याचा उल्लेख केल्याशिवाय आपली पूजाच प्रारंभ होत नाही. कारण आज आम्ही कुठे आहोत कालामध्ये हे आम्ही पहिल्यांदी घोषणा करतो. आम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये आहोत याची घोषणा करतो. आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे की तक्षशिला, नालंदा ही आपली विद्यापीठं, ज्याच्यामध्ये आलेली जगभरातनं माणसं, आमची बौद्धिक संपदा, गणित, संख्याशास्त्र, शून्याचं दिलेलं योगदान, याचं ज्योतिषचा मी मगाशी उल्लेख केला, ग्रहगती, नौकानयन, वास्तुनिर्माण. मी पुण्याच्या जे MIT कॉलेजमध्ये वास्तुशास्त्राचा वर्ग केला. वास्तुशास्त्र म्हणजे आजकाल कुठे काय तुमचं किचन असू दे वगैरे, त्या वास्तुशास्त्रामध्ये आपल्याकडे जो एक ग्रंथ आहे त्याचं नाव आहे मयमतम, मयासुरांनी लिहिलेला ग्रंथ आहे. आणि त्या मयमतम मध्ये तुमच्या नागरी रचना कशी असावी इथपासनं सगळे विषय त्याच्यामध्ये आहेत. नगराची रचना कशी असावी इथपासनं सगळे विषय त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्याच्यामध्ये त्या वर्गामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याकडची जी मंदिरं उभी राहिलेली आहेत पुरातन, ती मंदिरांचं पण वैशिष्ट्य असं आहे की आपलं दैवत जर स्त्री दैवत असेल, देवी असेल, तर त्या मंदिराची रचना वेगळी असते, त्याला फेमिनाईन स्वरूप असतं. मातृशक्तीचं द्योतक अशी स्वरूप त्या मंदिराच्या रचनेला असतं.
आणि जर पुरुष दैवत असेल तर त्या मंदिराची रचना पण वेगळी असते. म्हणजे त्याचा जो आपण म्हणू की जे विमान असतं मंदिराचं त्याची रचना ही वेगळी असते. आणि त्यामुळे आमचं आयुर्विज्ञान असो, आमची संस्कृत भाषा असो. मगाशीच मी गांधी सरांना सांगत होतो की आज संस्कृत भाषा त्या प्रमाणामध्ये लोक सहजतेने का वळत नाही, तर कुठेतरी आम्हीच संस्कृतचं महत्व सांगण्यामध्ये कमी पडलो. एक सायमन चोकिस्की नावाचा एक अमेरिकन योग शिक्षक आहे. मी काही अमेरिकन मंडळींना इथे भारतामध्ये त्यांच्या भारतीय दौऱ्यांचं सुद्धा मी रचना केलेली होती. परंतु त्यांच्या उच्चारामध्ये दोष असतात पाश्चिमात्य विद्वानांच्या. परंतु हा सायमन चोकिस्कीचं मला वैशिष्ट्य असं जाणवलं की तो योग शिक्षक आहे, पण त्याचे उच्चार अतिशय स्वच्छ आहेत आपल्यासाठी. आणि त्याचा संस्कृतवाचा जो व्हिडिओ मी बघितला त्यावेळेला माझेच डोळे उघडले. तो त्याच्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हणजे आपल्या शरीरशास्त्राशी आपल्या सगळ्या व्यंजनांचा संबंध आहेच. क ख ग ग ञ ही एका विशिष्ट ठिकाणीच निर्माण होतात आणि मग हळूहळू करत आम्ही जे गंतव्य आहे तिथपर्यंत पोहोचतो. क थ द ध न हे आमच्या दातांवरती आम्हाला आघात करावा लागतो. म्हणजे इथपासून प्रारंभ करून इथपर्यंत आम्ही पोहोचतो. पण हे आपल्याला माहिती आहे. पण त्यांनी जे त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ते अकल्पित होतं. त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या व्यंजनांचा ग्रहांशी सुद्धा संबंध. म्हणजे क ख ग घ ही व्यंजनं ज्या भाषांमध्ये जगामध्ये ही अधिक वापरली जातात, विशेषतः जर्मन आणि अरेबिक, पण ते गटरल वापरतात. क ख ग घ असं वापरतात. त्या संस्कृती हा खूप अग्रेसिव्ह आहे, इतरांवरती आक्रमण करणार आहे. तुम्ही इटालियन संस्कृती बघितली तर तिथे प्राबल्य कशामध्ये आहे तर च छ ज झ या व्यंजनांचं इटालियन भाषेवरती प्राबल्य आहे. आणि ती जी अक्षरं आहेत जे मगाशी मी सांगितलं क ख ग याचा मंगळाशी संबंध आहे. आणि मंगळ हा आपल्याला माहितीये की अग्रेशन आहे. च छ ज झ याचा संबंध आहे तो शुक्राशी आहे. आणि त्यामुळे त्या भाषांचं लालित्य वेगळं आहे, त्याच्यामध्ये मृदुता आहे. भारतीय लोक आज वैद्यकीय क्षेत्र असो किंवा माहिती तंत्रज्ञान असो, जगामध्ये भारतीयांचा डंका का वाजतोय असं सायमन चोकिस्की आपल्याला सांगतोय. तर आपल्या भाषांमध्ये असलेलं ट ठ ड ढ ही व्यंजनं जगाच्या भाषांमध्ये सहजतेने बघायला मिळत नाहीत. आणि ट ठ ड ढ याचा संबंध बुधाशी आहे आणि ती बुद्धिकारक आहे. जर आपल्या मुलांना आपण हे समजावून सांगितलं तर संस्कृतकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. मग आज जगामध्ये इंग्रजी भाषा का एवढी प्रचूर आहे, तर इंग्रजीमध्ये जी व्यंजनं जास्ती वापरली जातात ती त थ द ध ही व्यंजनं अधिक वापरली जातात. आणि ही व्यंजनाचा संबंध गुरुग्रहाशी आहे. गुरु गरीब, गुरु हा विस्तार करणार आहे. म्हणून चाच्यांची भाषा आहे ती. खरं म्हणजे चाचे म्हणजे कोण? समुद्रावरती वाटमारी करणारे लोक, त्यांची भाषा आहे इंग्रजी. पण ती या जगभरामध्ये एवढी प्रसिद्ध का झाली? ते त्यांच्यामध्ये जी व्यंजनं जास्ती प्रचूर आहेत त्याचा गुरुशी संबंध आहे. आणि त्यामुळे भाषा अतिशय कनिष्ठ दर्जाची आहे संस्कृतच्या तुलनेमध्ये. जी संस्कृत क्रियापदांवरून अनंत शब्द निर्माण करू शकतं, अनंत शब्दांचं भांडार निर्माण करू शकतं केवळ क्रियापदावरून. आणि त्याच्याशी काहीच संबंध नाही. आज आपण ज्या एक जाता जाता मी मुद्दा म्हणून उल्लेख करीन की डॉक्टर C.K. राजू यांचे व्हिडिओ आपण अवश्य बघा. त्यांचे एक व्हिडिओ आहे टेल ऑफ 2 कॅलेंडर्स. त्याच्यामध्ये त्यांनी ह्या इंग्रजी कॅलेंडरची अक्षरशः चिरफाड केलेली आहे. आपण कधी विचार करतो का हो फेब्रुवारीला 28 दिवस का असतात आणि 29 का असतात, आणि जुलै आणि ऑगस्टला 31 का असतात? काही शास्त्र आहे का? आपण केवळ पाश्चिमात्य लोकांनी दिलं म्हणून ते काहीतरी शास्त्रीय असेल आपल्याला असं वाटतं. ज्युलियस सीझरच्या नावाने 31 महिना झाला. तो ऑगस्टसला पण आग्रह होता की माझ्या नावाचा महिना पण 31 दिवसाचा असला पाहिजे. त्याच्यात काय विज्ञान आहे मला सांगा. आणि म्हणून ऑगस्ट 31 महिन्यात 31 दिवसांचा झाला. मग ह्याचं गणित बसवायचं कसं? कुठल्या तरी महिन्यातनं कमी करायला पाहिजे.
पण आमच्याकडे आहे चांद्रमास पण आहे आणि सौरमासाशी पण त्याचा संबंध जोडलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर आपली सगळी धर्मकार्य आपण चांद्रमासाच्या अनुसार करतो. पण आमच्या संक्रांती ज्या आहेत त्या सगळ्या सूर्याच्या नक्षत्र बदलावरती आहेत. मकर संक्रांती आपण म्हणतो, सूर्याचं मकर राशीमध्ये प्रवेश. संक्रांत दर महिन्यालाच येते, पण मकर संक्रांती आपण साजरी करतो. प्रत्येक महिन्यालाच संक्रांत होत असते. एक एक नक्षत्र तो बदलत जात असतो. तर ह्या सगळ्याची जाणीव आपल्याकडे आहे. आपल्याकडे संवत्सरांना नाव आहे. या सगळ्या वारांना नावं कुठनं पडली? ती आपल्याच मुळे पडली. आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे, 4 व्हिडिओज त्यांनी, क्लॉड अल्वारिस नावाच्या एका व्यक्तीने त्यांची घेतलेली मुलाखत आहे. भारतीय गणित आणि पाश्चिमात्य गणित. आपण ऐकतो की वॉस्को द गामा भारतामध्ये आला. वास्को द गामाला भारतात येण्यासाठी एका गुजराती नावाड्याने मदत केली म्हणून तो येऊ शकला. त्याची हिंमत नव्हती सागर ओलांडण्याची. पण वॉस्को द गामा भारतात आल्यानंतर युरोपचा संबंध आला केरळ स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स. आणि जे युरोपामध्ये रेनेसान्स ज्याला म्हणतात, जो 16व्या शतकामध्ये झाला, त्या रेनेसान्सला सुरुवात झाली ही भारताच्या केरळमधल्या गणित जी परंपरेने, म्हणजे केरळमधल्या स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये माधव हे खूप मोठं नाव आहे. त्या शतकानुशतक चालू असलेल्या परंपरेमध्ये जेव्हा गणिताचा संबंध युरोपीय लोकांशी झाला, नाही ते एवढे अडाणी लोक होते. युरोपीय लोक अत्यंत अडाणी लोक होते. म्हणजे शून्याची संकल्पना त्यांच्याकडे नव्हती, दशांश चिन्हाची संकल्पना नव्हती. आज आपण आपल्या मुलांना ते अबॅकस ते क्लासेस घालायला शिकवतो. ते अबॅकस ते क्लासेस का, अबॅकस तिकडे का होतं प्रचलित? तर दशमान पद्धतीच नव्हती. म्हणून तुम्हाला म्हणजे आज कोणाला तरी कवड्यामधून जर सांगितलं की बाबा तो गणित कर, तो प्रकार आहे की दशमान पद्धतीने गणित करीन. आपल्याकडे जे गणित आलं ते आपल्याकडनं अरेबियातनं युरोपमध्ये गेलं आणि त्याच्यावरती संस्करण होऊन परत भारतामध्ये आलं आणि ते विकृत स्वरूपामध्ये आलं. त्या खोलात मी आता जात नाही. पण ज्यांनी परम कॉम्प्युटर्सच्या निर्मितीमध्ये, आणि जो माणूस गणिताचाच प्राध्यापक होता, त्यांनी ते प्राध्यापकी बंद करून टाकली आणि या संशोधनाकडे वळला, भारतीय चिंतनाकडे. त्यामुळे आता मी थोडंसं येतो वेळेचं भान ठेवून. ते म्हणजे आज जगासमोर असलेले प्रश्न काय आहेत? तर इहवाद आणि भोगवाद प्रचंड बोकाळलेला आहे. मी माझं बघायचं, मला हवं असेल तेवढं मी ओरपायचं. मी एका, आता तुम्हाला वेस्ट साईड म्हणून आपल्या इथे आहे की नाही वाईमध्ये मला माहित नाही, पण मोठ्या शहरामध्ये एक वेस्ट साईड चेन आहे. त्यांच्यासाठी पण मला काही काम करायचा योग आला. मला धक्का बसला की एक जीन्स आपल्या सगळ्यांना माहितीये, आपली मुलं आग्रह करतात आपण जीन्स घेऊन येतो. जीन्स निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये 2,500 लिटर पाणी जातं. जेव्हा मला त्या रिटेल चेनशी संबंध आला तेव्हा 2,500 लिटर पाण्याचा पूर्ण त्या प्रक्रियेमध्ये, कापसाच्या पासून ती बनण्यापर्यंत. म्हणजे आज जर मी वाटेल तसा वस्तू खरेदी करायला लागलो, जो इहवाद बुकाळलेला आहे, तर त्याच्या पोटी मी समाजाचाही बळी घेतोय, पुढच्या पिढींचा बळी घेणार आहे, सृष्टीचा तर बळी घेतोच आहे. म्हणजे अजून 100 वर्षांनी पुढच्या पिढ्यांसाठी आपण काय ठेवलेलं असेल. म्हणून मला गंमत वाटते की आपण मगाशी मी प्लास्टिकचा उल्लेख केला, सहजतेने आपण प्लास्टिक घरी आणतो आणि कचऱ्याच्या मध्ये टाकून देतो. गायीच्या, म्हणजे आपण किती त्या गायीवरती अपकार करत असतो. ज्या गायीची आपण पूजा करतो, त्या गायीच्या पोटामध्ये जे जात आहे आपल्या निष्काळजीपणामुळे, याचंही समाजाला भान नाही. आज राष्ट्रांमध्ये काय अवस्था आहे? परस्पर अविश्वास. एका राष्ट्राचा दुसऱ्या राष्ट्रावर विश्वास नाही. एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राला ओरबाडून कसं बघता येईल ही त्यांची दृष्टी. आणि इथेच मी तो नंतर मुद्दा म्हणणार आहे की चीन आणि भारत यांच्या दृष्टीमध्ये आज जो जगाला जाणवलेला जे अंतर आहे, ते भारताचं जे दृष्टिकोन आहे जगाकडे बघण्याचा आणि चीनचा जो दृष्टिकोन आहे, चीनचा पूर्णपणे ओरबाडण्याचा दृष्टिकोन आहे. जिथे जिथे चीन गेला तिथे तिथे त्या त्या राष्ट्रांना त्यांनी ओरबाडलं.
पण भारत जिथे जिथे जातो तिथे तिथे त्या राष्ट्रामध्ये सामंजस्य कसं निर्माण होईल हे प्रयत्न करतो आपण आजही. एका प्रकारे त्या ऋषी चिंतनाचाच तो परिपाक आहे. पांथिक अभिनिवेश कडालोटेला पोचलेला आहे. आज आपण बघितलं काश्मीरमध्ये काय झालं. दोष काय त्यांचा? जगामध्ये 7,000 भाषा आहेत, पण एका भाषेतच नाव जे आहे तेच सत्य आहे. बाकी 6,999 मध्ये भाषांमध्ये तुम्ही ईश्वराला हाक मारली तर ते असत्य आहे. कसं होऊ शकेल? पण हा पांथिक अभिनिवेश आपण आता हमासच्या 1.5 वर्षापूर्वी बघितलं. आज आपल्या जवळ येऊन तो ठेपलेला आहे आणि आपण 1000 वर्ष ते बघतोय की माणसांचा दोष काय, तर त्यांची पूजा पद्धती वेगळी आहे. पण हे जे इथे ह्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की स्वामी विवेकानंद चुकले. 1893 साली त्यांनी जे भाषण केलं की आता ह्या पांथिक अभिनिवेशाचे दिवस संपत आलेले आहेत. त्या गोष्टीला आता 128 हून जास्ती म्हणजे जवळजवळ 133 वर्ष लोटली. 133 वर्षामध्ये हा पांथिक अभिनिवेश संपलेला नाही. उलट किती उग्र स्वरूप त्यांनी धारण केलेलं आहे हे आपण आज बघतो. माणसाचं वाढतं कुजेपण आहे, स्वार्थापुरता विचार, माझा दुसऱ्याशी काही संबंध नाही, माझ्या मुलांना मी वाढवीन, माझी अपत्य माझी, बाकी समाजातल्या इतरांच्या मुलांचं काही होऊ दे, त्यांच्या मनामध्ये स्पर्धेचं विष, की दुसऱ्यांशी सतत स्पर्धा करून तू पुढे जा. त्या मुलांना स्वतःशी स्पर्धा करायला शिकवलं नाही आपण, दुसऱ्यांची स्पर्धा करायला शिकवलं. हे माणसाचं वाढतं कुजेपण आहे. आणि त्यातून आलेली नातेसंबंधावर आलेली अवकाळा, त्यातून निर्माण झालेले मोठे प्रश्न, मानसिक अस्वास्थ्य आहे तीव्र स्पर्धेमध्ये, असे अनेक प्रश्न आज निर्माण झालेले आहेत. पण एक गोष्ट खूप चांगली घडलेली जी ऋषी चिंतनाला अतिशय चांगली आहे ते म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचा जो आज सुकाळ झालेला आहे. मगाशी तुम्ही उल्लेख केला की व्याख्यानांपेक्षा या नवीन माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून हे जगासमोर कसं आपल्याला मांडता येईल याचा प्रयत्न करणं आज आपल्याला शक्य झालेलं आहे. आणि ही सगळ्यात मोठी सुसंधी आज आपल्याला आहे. नवीन माध्यमांचा वापर आपण करू शकतो. मग ऋषी चिंतन प्रासंगिक आहे का? या सगळे जे आता विषय चालू आहेत त्याला नक्कीच प्रासंगिक आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मुलांना जर आपण 4 शब्दांचा जरी परिचय करून दिला, व्यष्टी, समष्टी, सृष्टी, परमेष्टी, तरी सुद्धा मुलांचा विचार हा बदलून जाईल. ते विचार अधिक विचारी होतील. आणि ईशोपनिषदातलं जे पहिलंच जो श्लोक आहे, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजेता मा गृहस् तस्य स्विद्ध, की हे जे सृष्टी निर्माण झालेली आहे हे ईश्वराचा अधिष्ठान आहे. त्याचा भोग कसा घेशील तर त्यागाने भोग घे, म्हणजे मर्यादित भोग घे. आपण नेहमी म्हणतो म्हणजे गायीचं जे दोहन केलं जातं, गायीच्या 4 आचळांपैकी 2 ही वासरांसाठी ठेवली जातात आणि 2च आचळांतून आपण दूध घेतो. ही आपली परंपरा आहे. वासराला भुकेला ठेवून गायीचं दूध मिळवणं हा पाश्चिमात्य दृष्टिकोन आहे. आणि इथे पुन्हा आपल्या ऋषी चिंतनाचं श्रेष्ठत्व आहे. असाच धनश्री त्यांच्या प्रेरणेने जो मी एक लेख लिहिला होता त्याचा मगाशी मी उल्लेख केला. त्या लेखामध्ये मी असं म्हटलं होतं की भारतीय जीवनदृष्टी, भारतीय शिक्षण परंपरा आणि पाश्चिमात्य शिक्षण परंपरा ह्याच्यामध्ये मूलभूत फरक काय आहे? मूलभूत फरक हा आहे की भारतीय शिक्षण हे तुम्हाला देणारं बनवतं आणि पाश्चिमात्य शिक्षण तुम्हाला घेणारं बनवतं. मला पाहिजे, मी घेणार, माझा बंगला अधिक मोठा पाहिजे, माझं घर मोठं पाहिजे, माझा परिवार सुखी असला पाहिजे, हा घेणाऱ्याचा विचार असू शकतो. पण आमच्या तपस्पूत ऋषींचा विचार हा देणारा होता. आज आपण नावं आठवतो छत्रपती संभाजी महाराजांपासून सगळ्या वीर पुरुषांची, ज्यांनी समाजाला दिलं. शिवाजी महाराजांचं योगदान तर आहेच, पण त्याहून जो संभाजी महाराजांचा मृत्यू आहे, या मृत्यूनी मृतवत समाजाला जागृत केलं. म्हणजे त्यांनी दिलं समाजाला, एक दृष्टी दिली, विचार दिला. त्यामुळे आज आपल्याला देणाऱ्यांचीच नावं लक्षात आहेत. अनेक घेणारे होऊन गेले, कोट्याधीश होऊन गेले, त्यांनी बंगले बांधले, उमराव झाले, सगळे झाले. कोणाचीही नावं इतिहासाला माहिती नाहीत आणि माहिती ठेवण्याची आवश्यकता नाही, कारण तो घेणारा माणूस आहे.
देणारी माणसं ही नेहमी समाज लक्षात ठेवतो. म्हणूनच आपण संतांचे विचार हे सदैव आपल्या स्मरणात ठेवतो. भारताचं जे एक वैशिष्ट्य आहे, आपल्याला माहिती आहे की आपण काही काळापूर्वी G20 इथे मोठी कॉन्फरन्स भारताने घेतली. त्याच्यामध्ये त्याचं जे बोधवाक्य होतं, कदाचित आपल्याला माहिती असेल, वसुधैव कुटुंबकम, आणि त्या जो पूर्ण श्लोक आहे त्याचे पण अर्थ दोन त्याच्या वेगवेगळ्या प्रकारे मांडलं जातं. एक आहे अयम बंधुरायम नेती गणनाम लघुचेतसाम उदार चरिता नाम तू वसुधैव कुटुंबकम. हा माझा बंधू आहे, हा माझा बंधू नाही, ही भूमिका कोणाची असते? त्याचं हृदय हे छोटं आहे पण त्याचं हृदय विशाल आहे. त्याची भूमिका कशी असते? वसुधैव कुटुंबकम, हे संपूर्ण विश्व हे आमचं कुटुंब आहे. आणि ही दृष्टी आज भारत देण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणूनच आपल्याकडे कृण्वन्तो विश्वमार्यम हा आपला भारताचा खरं म्हणजे ध्येय असलं पाहिजे. आर्य म्हणजे काय? आर्य म्हणजे आपल्यावरती पुन्हा एक लादलेला खोटा सिद्धांत की आर्य हे कुठंतरी बाहेरनं आपल्याकडे आले. वस्तुस्थिती अशी आहे की भारतातनं अनेक ठिकाणी लोक गेले. याची साक्ष काय आहे? याची साक्ष वाल्मिकी रामायणातच मिळते आपल्याला. सुग्रीवाला जेव्हा 4 भाग तुकड्या कराव्या लागल्या आणि 4 दिशांना पाठवायला लागले, तेव्हा त्यांनी 4 दिशांना केवळ पाठवलं नाही, त्यांना त्या प्रदेशापर्यंत त्यांना काय दिसेल याचं वर्णन केलं. दक्षिण अमेरिकेमध्ये जो सेंट अँडीज पर्वत आहे त्याच्यामध्ये अनेक शिखरांना आजही अनंत अशी नावं आहेत. 4 शिखरांना त्या पर्वतराजीमध्ये आजही अनंत अशी नावं आहेत. त्या सेंट अँडीज पर्यंत त्या काळात त्याची नावं वेगळी होती. तिथपर्यंत काय दिसेल पूर्वेला गेल्यानंतर त्याचं वर्णन त्यांनी वाल्मिकी रामायणात केलं. उत्तरेला गेला तर काय दिसेल, त्यावेळच्या प्रदेशांची नावं वेगळी होती. उत्तर कुरु, दक्षिण कुरु अशी नावं होती उत्तरेला. त्यांची आज नावं बदलली. दक्षिणेमध्ये गेला तर काय दिसेल, आणि तो आपल्या त्या वानर सेनेला सावध करतो आणि सांगतो की दक्षिणेला एका टप्प्याच्या पुढे जाऊ नका, म्हणजे अंटार्क्टिका थोडक्यात, तिथे गेलात तुम्ही परतणार नाही. आणि मग प्रभू राम, आणि इकडे आल्प्स पर्यंत तो वर्णन करतो की मग प्रभू रामचंद्र विचारतात तू हे सगळं सांगितलंच खरं, आणि त्याचं कालमापन काय केलेलं आहे निलेश निळकंठोकांनी? 14,000 वर्ष पूर्व हे त्याचे दाखले आपल्याला वाल्मिकी रामायणातनच मिळतात. आणि नक्षत्र, तिथी, वार या सगळ्याचे दाखले मिळतात. मग प्रभू रामचंद्रांनी त्यांना विचारलं की अरे तुला कसं काय माहिती हे सगळं सांगतोयस ते? मी जाऊन आलोय म्हणाला. आणि त्या सेंट अँडीज पर्वतावरती आजही अशी वटवाघळं आहेत की जी मानवावरती हल्ला करतात. त्यांना त्यांनी राक्षस म्हणून संबोधलं की तिथे तुम्ही सावध राहा, तुमच्यावरती हल्ला होऊ शकतो. हे सुग्रीवानी वर्णन केलं. त्या काळामध्ये आजचा जो भूगोल आहे त्याचं स्वरूप वेगळं होतं. पाणी 125 ते 140 मीटर खाली होतं वेगवेगळ्या भूभागांमध्ये. आज आपण जो बंगालचा उपसागर म्हणतो तिथे माणसं चालत जाऊ शकत होती, कारण पाणीच खाली होतं. आजचा बंगालचा उपसागर आणि त्यावेळेचा जो भूगोल होता त्याच्यामध्ये तफावत आहे. कारण माणसं त्याच्यावरनं चालत जाऊ शकत होती, पाणीच नव्हतं तिथे, पाणी नंतर भरलं. तर हे सगळे जे दाखले आहेत तर ते आपल्याला आपल्या चिंतनामधून मिळतात. आणि आज भारत जी काही पावलं उचलतोय, मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की कोरोनाच्या काळानंतर ही जी वसुधैव कुटुंबकम अशी ज्याची बोधवाक्य असतो ती G20 कॉन्फरन्स झाली. पण त्याच्या आधी जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये भारताने एका शब्दाचं योगदान जगाला दिलं, आणि तो म्हणजे नमस्ते. आणि ह्या नमस्ते शब्दाचं मी नेहमी म्हणतो की आपल्या मुलांना 2 गोष्टी माहिती पाहिजेतच. एक गोष्ट म्हणजे वेदातली 4 महावाक्य, प्रज्ञानम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी आणि तत्वमसी. हे जे ब्रह्म आहे, ईश्वर आहे, तो प्रकांड ज्ञानस्वरूप आहे. कारण ज्ञानाशिवाय ही सगळी सृष्टी निर्माण होणार नाही. ज्या आचार्य अग्निव्रतांचा मगाशी मी उल्लेख केला, आचार्य अग्निव्रत
आज पाश्चिमात्य भौतिकशास्त्राला चॅलेंज करतात. पाश्चिमात्य भौतिकशास्त्र म्हणतं, ते असं म्हणतात की ह्या सगळ्या विश्वाची उत्पत्ती ही बिग बँग थिअरीपासून झाली. एक मोठा स्फोट झाला आणि ह्या स्फोटापासून प्रचंड ग्रह तारे सगळं निर्माण झालं व जीवसृष्टी निर्माण झाली. आचार्य अग्निवत एक मोठा प्रश्न उपस्थित करतात की आजही आपण कुठे समजा स्फोट झाला, काही होऊ नये, स्फोट झाला, त्या स्फोटातनं काही निर्मिती झालेली आपण कधी बघितलीय का? आता आपण पाकिस्तानमध्ये स्फोट केले बरेच, त्या पाकिस्तानमधल्या स्फोटातनं काहीतरी निर्माण झालं, असं होऊ शकतं का? असं होऊ शकत नाही. स्फोटातनं काहीच निर्माण होऊ शकत नाही. स्फोट हा निर्मितीच्या शृंखलेमधला एक भाग असू शकतो. निर्माण होता होता ग्रह एकमेकांना आदळले, स्फोट झाला, होऊ शकतो, पण स्फोटापासून या सृष्टीची निर्मिती होऊ शकत नाही. आणि हे कुठनं आपल्याला मिळतं? ते आपल्याला ऋषी चिंतनापासून या सगळ्याचं मिळतं. प्रारंभ हा ओंकारापासून आहे. म्हणून नादब ब्रह्माला फार महत्व आहे. पहिला जो निर्माण झाला, पहिला टप्पा निर्मितीचा हा ओम आहे. स्फुरण आहे ते पहिल्यांदा. जसं आपल्या वाचेतून एखादा शब्द बाहेर येतो त्याचं स्फुरण आधी आपल्या मनामध्ये होतं, आधी आत्म्यामध्ये होतं, मनामध्ये होतं, मग बुद्धीद्वारे ते वाचेद्वारे बाहेर पडतं. ईश्वराच्या या निर्मितीमध्ये सुद्धा प्रारंभ हा त्या स्फुरणापासून आणि तोच ओंकार. म्हणून आपल्या परंपरेमध्ये ओंकाराला अनन्यसाधारण महत्व. म्हणून असं म्हणतात की ओम शिवाय मंत्र नाही आणि अथ शिवाय ग्रंथ नाही. कारण ओम आणि अथ हे दोन शब्द या विश्वनिर्मितीच्या तेव्हाच निर्माण झाले, ओम आणि अथ. तर आचार्य अग्निवत म्हणतात की हे जे वेद आहे, आता ते वेदांची उकल, वेदांना केवळ एक निसर्गाचं किंवा इंद्राचं एक सूक्त आहे, इच्छा आहे, असं आतापर्यंत बघितलं गेलं. परंतु त्याचं डिकोडिंग करण्याची गरज आहे आणि हा माणूस ते करतो, आचार्य अग्निवत. त्या काळामधली जे ऋषी समाज होता, आपला समाजच ऋषी समाज होता. तो ऋषी समाजाला वेद समजत होते. नंतर जसं जसं माणसाचं स्खलन झालं, ते वेद समजेनासे झाले म्हणून ब्राह्मण ग्रंथ निर्माण झाले. ब्राह्मण ग्रंथ ही समजेनासे झाले म्हणून निरुक्त निर्माण झाले. त्यामुळे आता ते जे काम करतात ते निरुक्तावरती, ब्राह्मण ग्रंथाच्या. आणि तेव्हा त्याच्या एका व्हिडिओमध्ये ते असं म्हणतात की ऐतरेय ब्राह्मणाचं जेव्हा मी हे सगळं डिकोडिंग करायला सुरुवात केली आणि एका प्रकारचे आधुनिक ऋषीच आहेत, तेव्हा असं लक्षात आलं की हे वर्णन जे केलेलं आहे ह्या ऋषींनी, ते जणू काही कोणीतरी सूर्याच्या पोटामध्ये बसलेलं आहे आणि काय आता घटना घडतायत याचं केलेलं वर्णन आहे. हे निर्माण होऊ शकतं. शेवटची 5 मिनिटं माझ्याकडे राहिलेली आहेत, कारण मी वेळेचं भान मला आहे. 8 वाजता आपण थांबूया. तर त्यामुळे आज मी काय आपल्याला करता येईल याचा जेव्हा विचार करतो, म्हणजे काही गोष्टी मला साध्या कराव्याशा वाटल्या, ज्या मी 20 वर्षापूर्वीच पहिल्यांदा केली. त्याची प्रेरणा मला 40 वर्षापूर्वी मिळाली. जेव्हा मी एका शीख विवाहाला गेलो. त्या शीख विवाहाला गेलेलो असताना तो मी अनुभव सांगतो, कारण तो खूप लक्षणीय असा अनुभव आहे. मुंबईमधल्याच एका गुरुद्वारामध्ये तो विवाह होता. माझ्याच एका परिचित, मी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीमध्ये होतो, तिथे माझ्या एका सहकारी मुलीचा विवाह तिथे होता. आणि त्या विवाहाला मी गेलो होतो. तर तिथे त्यांच्याकडे पण असेच फेरे असतात, पण ते फेरे गुरु ग्रंथसाहेबांच्या भोवती असतात. तिथे ग्रंथी उंचावर बसलेले असतात, बेटापेटी गुडघे टेकून असतात आणि त्याच्या भोवती ते बेटापेटी फेरी मारतात. मग ते ग्रंथी पुन्हा काही त्यातले दोहे वाचतात आणि मग परत ते फेरी मारतात. मग ते सगळं झाल्यानंतर एक अतिशय ज्येष्ठ अशी व्यक्ती, पांढरे शुभ्र दाढी, पांढरा वेश, पांढरा फेटा, हे बोलायला उभे आहे. आणि त्यांनी प्रारंभ जसा केला, आणि तो काळ कुठला होता, 40 वर्षापूर्वीचा, 41 वर्षापूर्वीचा जर आपण विचार केला तर ऑपरेशन ब्लू स्टार झालेलं होतं अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचं, आणि इंदिरा गांधींची हत्या व्हायची होती, त्याच्या मधला काळ.
ऑगस्ट 1984, 41 वर्ष त्याला होती. तर सुरुवातच त्याने अशी केली की तुमचा संसार हा रामसीतेसारखा व्हायला पाहिजे. आणि मग त्यांनी त्यांची मुलांबद्दलची कर्तव्य काय, मुलांना कसं वाढवलं पाहिजे, मुलांना कशाबद्दल जागृत केलं पाहिजे, त्यांनी वडीलधाऱ्या माणसांशी कसं वागलं पाहिजे, त्याच्याबद्दल तुम्ही कसं त्यांना जागृत केलं पाहिजे, त्यांची समाजाबद्दलची कर्तव्य काय, त्यांची राष्ट्राबद्दलची कर्तव्य काय, याच्याबद्दल तुम्ही जागृत केलं पाहिजे, असं सगळं बोलले. आणि सगळ्यात शेवटी खलिस्तान या शब्दाला त्यांनी स्पर्श केला आणि माझे कान टवकारले. आणि तेव्हा खलिस्तान म्हणजे काय, खालसा म्हणजे काय, खालसा म्हणजे जे शुद्ध आहे ते खालसा. खलीस या शब्दावरनं खालसा निर्माण झाला. मग खालसा, मग आपण असं का म्हणतो म्हणाले की पंजाब खलिस्तान व्हायला पाहिजे, आपलं संपूर्ण राष्ट्र हे शुद्धतेचं राज्य व्हायला, राष्ट्र व्हायला पाहिजे. म्हणूनच आपले गुरु देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये गेले, बिहारमध्ये गेले, महाराष्ट्रामध्ये आले. तर असं हे ऐकल्यानंतर माझा अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहिले की लग्न विधी चालू आहे, लग्नविधी झाल्यानंतर कुठल्या उंचीला त्यांनी नोंद ठेवली. मग माझ्या मनात असं आलं की आमचे पण विवाह समारंभ होतात, गुरुजी श्रद्धेने विवाह लावतात, पण वेदांचा संदेश काय आहे नवदंपतीला कोणाला काही माहिती नाही, कोणाला कधी सांगितलं जात नाही. मग माझ्या मनात असं आलं की आपण काही मोजक्या रुचांचं संकलन करू शकतो. आणि म्हणून केवळ 20 रुचांचं आणि मंत्रांचं मी संकलन केलं. आपल्याला माहिती आहे की ऋग्वेदामध्ये रुचा आहेत, यजुर्वेदामधल्या मंत्र म्हणतात. ह्या रुचा आणि मंत्रांचं मी संकलन केलं. आणि माझ्या पत्नीचे 2 धाकटे भाऊ, त्यांच्यामध्ये अंतर बरंच आहे माझ्या पत्नीमध्ये आणि त्यांच्यामध्ये. त्यांच्या विवाहामध्ये मी तो संदेश वाचला पहिल्यांदा आणि तो लोकांना खूप आवडला. कारण त्याच्यामध्ये वेदांचा संदेश काय आहे, तर ते ज्या शीख महनीय व्यक्तीने सांगितलं तोच संदेश आमच्या रुचांमध्ये आहे. आमच्या रुचा असं सांगतात की जी नववधू तुमच्या घरी येईल तिला सम्राज्ञी पद द्या, तिला सम्राज्ञी म्हणून तिच्याकडे बघा. आणि तिलाही त्यांनी उपदेश केलेला आहे की तू त्या घरची एवढी एकरूप हो की कुणी बाहेरची मुलगी आली असं वाटूच नाही. मग समाजाबद्दल कर्तव्य काय, राष्ट्राबद्दल कर्तव्य काय, हे सगळ्या कर्तव्यांचा उल्लेख आपल्या रुचान आणि मंत्रांमध्ये आहे. पण आमच्याकडे पुस्तक होतं. या प्रत्येक गोष्टीला म्हणजे आपल्याला ऋषी चिंतनाचं वायुमंडल ह्या देशामध्ये निर्माण जर केलं नाही, आणि वायुमंडल म्हणजे जीवनाच्या प्रत्येक टप्प्याला त्याचा स्पर्श होईल असं जर आपण बघितलं नाही, तर हे ऋषी चिंतन हे पांडित्याचा विषय नाही. कुणीतरी प्रचंड काहीतरी पांडित्य करावं त्याच्यामध्ये आणि ते त्या ग्रंथामध्ये राहावं, ह्याच्यातनं समाजामध्ये बदल नाही होणार. पांडित्य नक्की निर्माण होईल, पण आपल्याला काय करावं लागेल तर हे वायुमंडल बदलावं लागेल. आणि हे वायुमंडल ऋषी चिंतनावरती आधारित जर आपण केलं तर त्याच्यामध्ये खूप बदल होऊ शकतात. मग हे एकदा आता मी फेसबुकवर नाही, पण जेव्हा होतो तेव्हा मी असंच फेसबुकवर टाकलं आणि मग ते लोकांनी फॉरवर्ड केलं. मला महाराष्ट्रातनं 300 ईमेल आल्या की आम्हाला ते पाठवा, आम्हाला आमच्या मुलांच्या विवाहामध्ये वाचायला आवडेल. मग मी व्रतबंधावरती लिहिलं. नाहीतर आज आपण काय बघतो, व्रतबंध साजरा केला जातो आणि सूर्योपासना त्याच दिवशी जमते. ज्या दिवसापासून सूर्योपासना सुरू व्हायला पाहिजे ती सुरू होतच नाही, ती त्याच दिवशी थांबते. आणि जेव्हा त्याचा खरा उद्देश आहे की आमची बुद्धी ही सद्बुद्धी निर्माण व्हावी, त्यातून ते त्यातनं साध्यच होतं. आणि म्हणून माझा प्रयत्न, आता माझ्या प्रयत्नाकडे मी येतो की मी अशा चिंतनिका बनवायला सुरुवात केली. जेव्हा ज्या मुलांसाठी वर्ग घेतले त्यावेळेला एका पानाची एक चिंतनिका, अशा चिंतनिका बनवणं हे मी सातत्याने करतो. गेल्या विजयादशमीला मी धर्म ह्या विषयावरती मराठी, हिंदी, इंग्रजी अशा पुस्तिका प्रसिद्ध केल्या. कारण आज आपल्याकडे झालेला दुसरा घोळ म्हणजे धर्म आणि पंथ यांना आपण समानतेने आपल्या धर्मामध्ये, जो खरा धर्म आहे सनातन धर्म, त्याच्यामध्ये विशिष्ट देवतेची उपासना करा असं मांडलेलंच नाही. उलट ईश्वराची 5 कार्य, त्याच्यापैकी मी कोणाची उपासना करा, मी त्याच ईश्वराची उपासना करता. म्हणून मी जाता जाता त्याच्यावरती मी चिंतनिका बनवलेली आहे की ही जी पंचायतन पूजा आपल्याकडे निर्माण केली गेली खूप पुरातन परंपरेने, पण आदिशंकराचार्यांनी त्याचं पुनरुज्जीवन केलं 2500 वर्षापूर्वी.
ही कल्पना जेवढी श्रेष्ठ आणि अतिशय उत्तम अशी आहे की ईश्वराची 5 कार्य काय आहेत. तर पहिलं कार्य आहे उत्पत्ती, सगळ्या विश्वाची निर्मिती करणं. दुसरं आहे स्थिती, त्याचं परिपालन करणं. तिसरं म्हणजे त्याचं पुन्हा ते चक्र, कालचक्र चालू राहायला लागतं. त्यामुळे जे आज निर्माण झालं ते संपणार. आपल्याही या देहाला अंत आहे एक दिवस. त्यामुळे त्याचा लय हा तिसरा विषय झाला. चौथा विषय आहे तो म्हणजे निग्रह, वाईट शक्तींवरचा अंकुश. आणि 5वा आहे अनुग्रह. आणि आपली ही दैवत जी सगळी आहेत ह्या 5मध्येच बसलेली आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश, त्या तिघांचे मिळून दत्तात्रेय, शिवांचे अवतार हनुमान, ब्रह्माचे सूर्य. निग्रहाचं काम दिलं देवीकडे की वाईट शक्तींवरती अंकुश म्हणून आपली दुर्गा देवी, काली शस्त्रास्त्रांनी, तुळजा भवानी शस्त्रास्त्रांनी मंडित आहेत. कारण वाईट शक्तींवरचा अंकुश ठेवणं, आपण देवी भागवत वाचलं किंवा देवी कुठलंही जर काही चरित्र वाचलं तर आपल्या लक्षात येतं की तिने राक्षसांचा वध केलेला. त्यामुळे देवी आणि अनुग्रह गणपती. त्यामुळे आपली कुठलीही मंदिरं बघितलीत तुम्ही तर ह्या 5 ईश्वरी कार्याशीच जोडलेली आहेत. पण हे आम्हाला सांगितलंच गेलं नाही, आम्हाला माहितीही नाही. आणि म्हणून पंचायतन आपल्या घरामध्ये असतं. तर हे जे सगळे विषय आहेत हे मुलांपर्यंत पोहोचावे म्हणून मी असं ठरवलेलं आहे की वेगवेगळ्या स्पर्धा या मुलांच्या घ्यायच्या. भाषणाचा कंटाळा येतो. मी म्हणून म्हटलं की व्याख्यान मलाही द्यायला आवडत नाही, पण सगुण वहिनी आणि त्यांच्या भगिनी यांचा प्रेमळ आग्रह आणि म्हणून मी, आणि वाईसारखी पुण्यनगरी म्हणून मी इथे आलो. नाहीतर व्याख्यान देणं आणि लोकांना झोपवणं हा काही त्यातनं काही साध्य होणार नाही. पण मला जो एक अनुभव आला मुलांबरोबर काम करताना तो असा आला की मुलं एवढी कल्पक असतात. मी एक तो अनुभव सांगतो आणि थांबतो. आणि त्याचाच वापर करून मी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घ्याव्या असं माझ्या मनात आहे. आणि ते पूर्णपणे स्वखर्चाने घ्यावा, कोणाच्या देणगीने नाही, पूर्णपणे माझ्या खर्चाने त्या मी करणार असं ठरवलेलं आहे. मला असा अनुभव आला तेव्हा मी सुसंवादातून जीवन घडवूया वर्ग मुलांसाठी घेतले. तर एक दिवसाआड असे ते पहिला वर्ग झाला माझा. रविवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार. मुलांना बोलतं करणं, त्यांना त्यांचे विचार मांडायची संधी देणं. कारण एवढे वर्ष शिक्षण क्षेत्रात असल्यानंतर एक गोष्ट माझ्या पूर्णपणे ध्यानात आलेली आहे. माणूस जो स्वतः विचार करतो तो त्याच्याबरोबर आयुष्यभर राहतो. माहिती बाहेरनं कोंबलेली असते, ती आज असते आणि उद्या संपून जाते. पण स्वतःचा विचार हा माणूस घडवण्याला सक्षम असतो. त्यामुळे मुलांना भाषण देण्यापेक्षा मुलांना विचार करायला लावणं हा त्यातला मार्ग होता. म्हणून रविवारी मग मी जेव्हा पहिल्यांदा वर्ग घेतला हळूहळू मुलं बोलायला लागली. मंगळवारी चांगलीच बोलती झाली. मंगळवारी संध्याकाळी मी त्यांना म्हटलं, संध्याकाळी सत्र संतांना मी त्यांना म्हटलं की काय रे, गुरुवारी आपण भेटू, त्याच्या आधी तुम्ही नाटुकली लिहू शकाल का? आज आपले जे विषय झाले त्याच्यावरती मी तुम्हाला विषय सुचवतो, आपण थोडे गट करूया. कल्याण शहरामध्ये ते झालं. जवळजवळ राहणारी मुलं निवडली आणि त्यांना विषय दिले की मंगळवारी साधारण संपताना म्हणजे 11:30 पावणे 12ची गोष्ट, गुरुवारी सकाळी त्या 4 गटांनी स्वतःच नाटुकली लिहून स्वतः तिकडे येऊन सादर केली. विषय काय होते? जीवनातलं कृतज्ञतेचं महत्व. मगाशी ज्याचा मी ऋण संकल्पनेचा उल्लेख केला की आम्ही देणं लागतो, आम्ही कृतज्ञ कोणाकोणाबद्दल असलं पाहिजे, याच्यावरती मुलांनी नाटुकलं लिहिलं. आता जेव्हा मुलं स्वतः लिहितात, मुलं त्याच्यामध्ये काम करतात, मुलं त्याच्याबद्दल विचार करतात, ते त्यांच्या जीवनावरती अधिक सकारात्मक परिणाम करेल. त्यांना भाषणं देऊन कंटाळा येऊन जाईल. पण माझाही नाट्यक्षेत्रामधला अनुभव आहे. मी स्वतः अशोक कुमारांबरोबर 2 महिन्याचा ऍक्टिंगचा वर्कशॉप प्रीती गांगुली बरोबर केलेला आहे. मी स्वतः एक सिरियल लिहिलेली आहे, अकाउंटिंग, कॉस्टिंग, फायनान्स सारखे वृक्ष विषय शिकवायला. 49 एपिसोडची मालिका मी लिहिलेली आहे. त्याचं संपूर्ण अॅनिमेशन होऊन अनेक कंपन्यांनी ती रोल आउट केलेली आहे. त्यामुळे त्या माध्यमाचा मला परिचय आहे. मग या माध्यमाचा जर आपण वापर केला आणि हे विचार मुलांपर्यंत पोहोचतील असं जर प्रयत्न केला तर त्याच्यातनं काही आमूलाग्र बदल हे होऊ शकतील किंवा शकतील का असा प्रयत्न करणं हे मी माझ्यापुरतं ठरवलेलं आहे. आज तुम्ही मला इथे बोलवलं आणि मला आपल्यासमोर विषय मांडण्याची संधी दिली. खरं म्हणजे व्याख्यान कोणाचंही ऐकणं हे कंटाळवाणा विषय असतो, पण तुम्ही जो मला डोळ्यातला तुमचा संवाद आहे तो खूप सकारात्मक आहे. तुम्ही म्हणजे
एवढे वर्ष आता 41 वर्ष शिकवल्यामुळे वर्गामध्ये प्रत्येकाच्या डोळ्यात बघण्याची सवय आहे. कोणाच्या मनात काय आहे हे पटकन समजते शिक्षकांना, सरांना माहिती. त्यामुळे तुम्ही जो सकारात्मक प्रतिसाद आता मला दिला त्याबद्दल मी परत आपले आयोजकांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे ज्यांनी याच्यासाठी श्रम घेतले सगळ्यांचे आभार मानतो. आणि अशीच आपली जी ही अक्षुण्ण परंपरा आहे की एवढे वर्ष तुम्ही हे ज्ञानदानाचं काम करताय, वाचनालयाच्या माध्यमातून, इतरही अनेक उपक्रमाच्या माध्यमातून, ही परंपरा अशीच चालू राहो अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि माझे शब्द संपतो.